नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनीदेही ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? चला, आज आपला रेकी लेवल 1चा पहिला दिवस. आणि एकासोबत आपण बघा खूप हुशार लोक आहोत. एकासोबत आपल्याला 2-3 कामं असं करायचे नाहीये. स्विच ऑन युअर व्हिडिओ. कारण आपण रेकी शिकणार आहोत. ठीक आहे. एकासोबत 2 काम करत असले की तुम्हाला कळणार काय की मी काय शिकवत आहे, तुम्ही काय ऐकत आहात. 1 तास तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. ओके. आणि 1 तास जरी तुमच्याजवळ नसेल द्यायला, तर मग काही अर्थच नाही जगून. ओके. सो मी वारंवार म्हणणार नाही स्विच ऑन युअर व्हिडिओ, व्हिडिओ म्हणून. ठीक आहे. ओके. ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांचं खूप खूप स्वागत. ज्यांचं बंद आहे त्यांची तशीच बंद राहू द्या. ठीक आहे. बघा हा क्लास फ्री नाही आहे. हा क्लास तुम्हाला वाटतं फ्री आहे? हा क्लास फ्री नाही आहे. या क्लासची तुम्हाला किंमत द्यावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही तर ऍड लावली फ्री क्लास आहे, फ्री सेशन आहे म्हणून. मग आपण प्रत्येक गोष्ट कशामध्ये मोजत असतो? पैशांमध्ये. मला तुमचा पैसा नकोय, फक्त तुमचा वेळ हवा आहे. या 5 दिवसाचे 5 सेशनचे 5 तास हवे आहे मला. ओके. सो रेडी आहात? रेडी आहात का तुमचा 1 तास एका दिवसाला द्यायला? ओके, गुड. चला तर आपण सुरू करूया. ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांचे आपण नंतर घेऊया. आता हँड कोणीही करणार नाही. प्रश्न नंतर विचारले जाईल. गुड. कुणाला वाटतं की मी भाग्यशाली नाही आहे? तुमच्यापैकी कुणाला वाटतं का की भाग्यशाली नाही आहात तुम्ही? सो हँड रेज असं करू शकता. किंवा भाग्यशाली बनायचं आहे का कुणाला? कुणाला भाग्यशाली बनायचं आहे? माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय क्लिअर? गुड. कुणाला भाग्यशाली बनायचे आहे? ओके. स्नेहल मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा. तुम्हाला भाग्यशाली बनायचे आहे मॅम? हो येस. गुड. तुम्हाला वाटतं का तुम्ही भाग्यशाली नाही आहात? नाही असं नाही वाटत आहे, पण काहीतरी अडतंय असं वाटतंय. ओके, गुड. चला आज आपण तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहोत. प्रश्न जरी स्नेहल प्रश्न हा सगळ्यांसाठी आहे आणि सगळेच भाग्यशाली बनणार आहात. ठीक आहे. तर मला एक सांगा, 1 करोडची ऑफर आहे. मी ऑफर देते, तुम्हाला घ्यायचं आहे की नाही? ते बघा. कुणाला पाहिजे 1 करोड? 1 करोड. ओके. सुचिता मॅमला पाहिजे आहे 1 करोड. बाकीच्यांना नको आहे. गुड. सुचिता मॅम तुम्हाला 1 करोड पाहिजे आहे. सुचिता मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. हं. मी तुम्हाला 1 करोड देते मॅम. मला हा 1 करोडच्या बदल्यात तुम्ही तुमचे 2 डोळे द्याल. रेडी आहात का? नाही. 1 करोडची ऑफर आहे, मी तुम्हाला दिलेली आहे. नाही. नाही देऊ शकत. एक पाय. नाही, काही नाही. नाही देऊ फक्त शकत. वेळ देऊ शकते मी तुम्हाला आता. मी तुम्हाला भाग्यशाली बनवते आहे. 1 करोड मध्ये बघा, आपण 1 करोड जरी म्हटलं तरी आपण 2 डोळे, एक डोळा, एक पाय असं कुठलाही आपल्या शरीराचा अवयव आपण कुणालाही देऊ शकत नाही. तुम्ही 1 करोडच्या ऐवजी 10 करोड जर तुम्हाला कोणी द्यायला लागले ना, की मी तुम्हाला 10 करोड देतो, त्याऐवजी तुम्ही मला 2 डोळे द्या, तरी सुद्धा आपण त्यांना नाहीच म्हणू. बरोबर आहे. विचार करा, आपल्याकडे अब्जोचे शरीर आहे. कुणाकडे तर डोळे असतात, पण त्यांना बघता येत नाही. असे कितीतरी लोक आहेत, त्यांना पाय आहे पण चालता येत नाही, अपंग आहे.
विचार करा आपल्याला, आपण शरीराने पूर्णपणे बरोबर आहोत. पण या शरीराला कधीतरी तुम्ही थँक यू म्हटलं आहे का? आपले हे 2 पाय आपलं पूर्ण शरीराचं वजन सहन करतात पूर्ण आणि तरीही आपण त्यांना कधीतरी थँक यू म्हणतो, की या पायाचं, या शरीराचं खूप खूप धन्यवाद असं म्हणतो का? कधीच आपण थँक यू म्हणत नाही. मग विचार करा, की ज्यांना पाय असून चालता येत नाही, मग त्यांचं तुम्ही स्वप्नातलं जीवन जगत आहात की नाही? मग तुम्ही त्या लोकांपेक्षा आहात काय भाग्यशाली? त्या लोकांपेक्षा आहात का भाग्यशाली? आहात? आता एक कन्सेप्ट क्लिअर झाला भाग्यशाली असण्याचं? रोज उठल्यावर एक वाक्य नक्की म्हणायचं, "मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे." ओके. कोणाकडे फोर व्हीलर, टू व्हीलर आहे? टू व्हीलर आहे. दत्तरा सरांजवळ टू व्हीलर आहे. सर तुम्ही अनम्यूट करा. आपल्याकडे गाड्या असतात. सर्व्हिसिंग किती वर्षांनी करत असता सर तुम्ही गाड्यांची? दर महिन्याला करतो. दर महिन्याला करतो. कधी तुम्ही हो. हे डोक्याची सर्व्हिसिंग केली, ब्रेनची सर्व्हिसिंग केलेली आहे? आपण घराचा कचरा रोज काढत असतो. का बरं? तर आपलं घर नीटनेटकं स्वच्छ राहावं म्हणून, त्यात पॉझिटिव्ह एनर्जी यावी म्हणून. बरोबर? आणि या आपल्या डोक्यामध्ये कितीतरी कचरा साठवून ठेवलेला आहे. कधी आपण त्याला बाहेर काढला आहे का? कधीतरी बाहेर काढलाय आपण? कधीच नाही. रेकी ही खूप प्युअर एनर्जी आहे. रेकी शिकण्याआधी तुमचं ब्रेन वॉश करणं मला खूप गरजेचे आहे. एक विचार करा, एका ग्लासमध्ये क्लीन वॉटर आहे, एका ग्लासामध्ये घाणेरडं म्हणजे गढूळ पाणी आहे. कोणतं पाणी प्यायला आवडेल? क्लीन वॉटर. येस. सो तुमचे विचार जितके क्लीन राहील, तुमच्या विचारांना क्लीन करूनच मला रेकीची ऊर्जा तुम्हाला द्यायची आहे. म्हणून ही प्रोसेस करणं मला खूप गरजेचं आहे. ओके. सो दुसरं भाग्यशाली आपण दुसरं भाग्यशाली कोणाला बनायचं आहे का? दुसरं भाग्यशाली कोणाला बनायचं आहे? घाबरले सगळे? घाबरले का? रोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. तुम्ही गुगलवर सर्च करा. रोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात आणि आपण आज जागे झालेलो आहे. हे एक भाग्यशाली आहो आपण. आणि आपल्याच सोबत आपण या बाजूला बघा, या बाजूला बघा, दोन्ही बाजूनी आपला परिवार सुद्धा आपण बघितलं तर जागा झालेला आहे. मग आपण झालो डबल भाग्यशाली. कारण त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. मग आपण किती भाग्यशाली आहोत? आजपासून एक संकल्प घ्या. रोज उठल्यावर आधी या या पिल्लूला हातात नका घेऊ. हा पिल्लू तर दिवसभर राहतो आपल्या हातात. या पिल्लूला बघायची खूप सवय आहे सर्वांना. ठीक आहे? या पिल्लूला बाजूला राहू द्या. उठल्याबरोबर नमस्कार करा, देवाला धन्यवाद म्हणा, युनिव्हर्सला थँक यू म्हणा. ओके? चला, आज ऍक्टिव्हिटी आहे. सर्वांनी ऍक्टिव्हिटी करायची आहे. आपल्या ब्रेनमध्ये जेवढाही कचरा आहे, आपण जशी आपल्या गाडीची सर्व्हिसिंग प्रत्येक महिन्याने, 6 महिन्याने किंवा वर्षभराने करत असतो. आणि घराचा केर आपण हा डेली रोज काढत असतो. नीटनेटकं. ओके. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या माइंडमध्ये जेवढाही कचरा आहे, तो प्रत्येकाला काढायचा आहे. कसं? तर आपण पेन, पेपर घेऊन वही घेऊन बसलेलो आहे. जेही तुम्हाला कंप्लेंट असतील, कुणाच्याही बद्दल किंवा कुठलाही तुम्हाला त्रास असेल, ते तुम्हाला प्रत्येक त्रासाला, प्रत्येक दुःखाला लिहून काढायचं आहे पेपरवर. ओके. 5 मिनिटाची ही ऍक्टिव्हिटी आहे. प्रत्येकाने करायची आहे. आणि ज्यांनी जे करतील त्यांनाच फायदा होणार आहे, इतरांना फायदा होणार नाही. आणि का बरं करायचे आहे, मी या मागचं कारण तुम्हाला ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर सांगणार आहे. ओके.
आणि बाकीचे लोक ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी या क्लासला जर तुम्हाला टाइमपास करायचं असेल तर इथून लिव्ह झाली तरी चालेल, माझी काहीही हरकत नाही. ओके. कारण या क्लासला बोवाचं कीर्तन म्हणून ऐकायचं नाही आहे. आपल्या गावामध्ये एखादी बोवा येतो, तो कीर्तन करतो, आपण 1 तास 2-4 जेवढे तास ऐकायचे त्याला ऐकतो आणि जातो. मग त्यांनी ज्याही गोष्टी सांगितल्या ते तिथल्या पुरतच राहतात आणि बाकी नंतर आपण जशाच्या तसं होतो. या क्लासला तसं बनवायचं नाही आहे. ओके. सो आता लिव्ह झाले तरी माझी काहीही हरकत नाही. सिरियसली करायचं असेल तर करा. ओके. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खरंच काही चेंजेस करायचे असतील, बदल हवं असेल आणि तुम्ही जर रेडी असाल तरच तुमच्या जीवनामध्ये हा बदल घडणार आहे. अदरवाईज शक्यच नाहीये. ओके. सो आपल्या माइंडमध्ये जेवढेही दुःख, जेवढेही त्रास, कुणी काही म्हटलं असेल, कुणी काही बोललं असेल, तुम्हाला त्रास झालेला असेल त्याच्याने, जितक्याही कंप्लेंट्स आहेत, प्रत्येक कंप्लेंट्सला लिहून काढायचे आहे. आज तुम्हाला 10 कंप्लेंट्स असतील आणि ही सतत ऍक्टिव्हिटी तुम्ही 3 महिने करून बघा. खूप फायदा होतो. कंप्लेंट्सला लिहून काढा. सर तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे. फास्ट. शीतल मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ. सुशांत सर स्विच ऑन युअर व्हिडिओ. काय सॅमसंग, दीपक, सचिन, स्वाती, अमित, पूजा, प्रिया, स्विच ऑन युअर व्हिडिओ. अलका, माधुरी, ज्योती, स्विच ऑन युअर व्हिडिओ आणि फास्ट तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी करा. चला करा ऍक्टिव्हिटी. तर ज्यांचे कंप्लेंट्स लिहून झाले असतील, काय करायचे आता त्याला? तो पेज फाडून टाकायचं आहे आणि फाडून शक्य असेल तर जाळून टाकायचं. शक्य नसेल, आता नाही, क्लास नंतर. ओके. शक्य नसेल तर डस्टबिन मध्ये टाकून टाकून द्यायचं आहे. काही गोष्टी अशा असतात की आपण कोणाला सांगू शकत नाही, राईट? पण आपण पेपरवर लिहून सांगू शकतो. पेपरवर लिहून आपल्या मनातले ज्याही विचार आहेत, जे आपण नको आहे, जो कचरा आहे, आपण पेपरवर लिहून बाहेर काढू शकतो. ओके. तुम्हाला कोणी दुखावलं असेल, त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता त्या व्यक्तीबद्दल, कुणाही बद्दल, ज्याही कंप्लेंट्स, प्रत्येक कंप्लेंट्सला आठवा आणि लिहा. शेतकरी काय करतो कोणाला माहितीये? शेतकरी काय करतो? कोणी सांगू शकेल? शेतकरी काय करतो? तुम्हाला माहितीये? त्याला जो पीक पाहिजे असतो, म्हणजे गहू पाहिजे असेल, शेतकरी शेती करतो माहिती आहे. त्याला जे पीक पाहिजे असेल तो त्याच बी लावतो. म्हणजे त्याला जर गहू पाहिजे असेल तर तांदूळ लावतो का? म्हणजे धान लावतो का? गहू पाहिजे असेल तर तो गव्हाचीच पेरणी करतो. तूर डाळ पाहिजे असेल ते तुरीची पेरणी करतो. तांदूळ पाहिजे असेल तर धानाची पेरणी करतो. म्हणजेच काय करतो, तर त्याला जी गोष्ट हवी आहे तो त्याचीच पेरणी करत असतो.
राईट. तुम्ही काय करता? तुम्हाला जे पाहिजे आहे की नाही, तुम्ही त्याची पेरणीच कधी करत नाही. तुमच्या माइंडमध्ये आपल्याला जीवनामध्ये काय गरजेचं असतं? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी पलीकडे आपलं जीवन आहे का? आहे का? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी पलीकडे जीवन आहे का आपलं? नाही. मग आपल्याला या गोष्टी पाहिजे. आपण याची पेरणी करतो का कधी? नाही. यांनी असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, कटकट झाली, हे झालं, ते झालं. म्हणजे दुःखाच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याची पेरणी आपण सतत आपल्या माइंडला देत असतो. नेहमी. यांनी असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, माझं हा दुखत आहे, ते दुखत आहे. का बरं? आपण जर सतत त्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत असलो, की आपल्यासोबत म्हणजे जे लोक असे विचार करतात त्यांच्यासोबत सतत तसंच घडत असतं. ओके. इथून पुढे तुम्हाला पेरणी कशाची करायची आहे, तर जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्या गोष्टीची पेरणी करायची आहे. कारण ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, आपण त्याची पेरणी केली, आपण तेच मिळणार आहे. बरोबर? आणि शेतकऱ्याचं काम काय आहे? त्याला पीक जे पाहिजे आहे, तो त्याच पिकाची पेरणी तर करतो. पण त्याचसोबत जे गवत म्हणजे पिकाच्या आजूबाजूला जो कचरा वाढत असतो, तो त्या कचऱ्याला वाढू देतो का? पिकाला उफडून कचऱ्याला वाढू देतो का? नाही, तू पीक आपण उफडून घेऊ आणि कचऱ्याला असं असं वाळू देऊ. तो करतो का असं? नाही. मग तुम्ही का बरं असं करता? जे पॉझिटिव्ह गोष्टी दाबून ठेवता, निगेटिव्ह जे आहे, जे नको आहे, त्या गोष्टीला असं वाढू देता. आणि म्हणून या माइंडमध्ये खूप सारा कचरा भरून राहतो. डिप्रेशनमध्ये जातात लोकं, एन्झायटीचे प्रॉब्लेम्स होतात याचमुळे. ओके. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जसं शेतकरी आपल्या पिकांचा नाश नको व्हायला म्हणून त्यासोबत जो कचरा उगतो, 2 गोष्टी उगतात. आपल्या माइंडमध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या 2 गोष्टीच उगतात ना. पण ज्याला आपण जास्त खत-पाणी देऊ, तेच वाढणार आहे. राइट? म्हणजे शेतकरी खत आणि पाणी दोघांना देतो. पण त्यासोबत जे कचरा वाढलेला आहे, त्याला तो उचलून फेकून टाकतो आणि तो त्याच्या पिकाचे रक्षण करतो. आपल्याला तसंच करायचं आहे. आपल्या माइंडमध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहे, त्यांना वाढू द्यायचं आहे आणि ज्या नको आहे, त्यांना तिथेच काढून टाकायचे. डिलीट, डिलीट, डिलीट करून टाकायचे त्यांना. ओके? यासाठी आपण एक पास्ट लाईफ मेडिटेशन सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी लिहिले कंप्लेंट्स कुणाबद्दल कुणालाही कितीही कंप्लेंट्स असतील. रोज तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करा. या क्लासनंतर तुम्हाला तुम्ही कंप्लेंट्स लिहिलेले आहेत. त्यांना ते पेज फाडून जाळून टाकायचं आहे. जाळणं शक्य नसेल तर तुम्हाला ते डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आहेत. आज कदाचित 10 कंप्लेंट्स असतील कुणाबद्दल, उद्या काही 8 कंप्लेंट्स असतील. असं करत-करत आपल्या जीवनामध्ये कुणाही बद्दल काहीही कंप्लेंट्स राहणार नाही. ओके. ॲक्टिव्हिटी खूप पॉवरफुल आहे. ज्यांनी केलेली आहे त्यांना नक्कीच रिझल्ट मिळणार. ओके. आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, तर एक येलो पेजची डायरी असते. एक मिनिट. हे बघा अशा प्रकार माझ्याही लिहिलेलं आहे इथे. हे बघा अशी तुम्हाला डायरी आहे. येलो पेजची डायरी. यात रेड पेननी जे तुम्हाला हवं आहे त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी 21 टाइम्स आपल्याला डेली लिहायच्या आहे. येलो पेजच्या डायरीवर रेड पेननी ज्या हव्या आहेत त्या गोष्टी लिहायच्या. एखाद्याला पेमेंट कमी असेल, सॅलरी कमी असेल, तर तो त्याच्या पेमेंटसाठी आणि असं लिहायचं आहे की खरंच तुमची सॅलरी तेवढी आहे. एखाद्याला 1,00,000 महिना कमवायचं असेल तर आय अर्न 1,00,000 पर मंथ. अशा प्रकारचे तुम्ही म्हणजे तुम्ही ते कमवत आहात. मॅनिफेस्ट जेवढं तुम्ही कराल, जेवढं पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट कराल तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अचीव्ह करू शकाल. ओके. आपण एक मेडिटेशन घेणार आहोत पास्ट लाईफचं. सर्वांचे कंप्लेंट्स लिहून झालेले आहे? गुड. मेडिटेशनसाठी मला सर्वांचे व्हिडिओ ऑन असणं गरजेचे लागणार आहे. व्हिडिओ ऑन करा.
आपण या मेडिटेशन मध्ये काय करणार आहोत तर बघा, हा जो मेडिटेशन आहे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. का बरं गरजेचं आहे? एखाद्याने तुम्हाला असं होतं का, की एखाद्याने तुमचं मन दुखवलेलं आहे. खूप वर्ष झालेली आहे. पण त्याचं नाव जरी घेतलं तरी तुमची म्हणजे तळपायाची आग मस्तकात जातं असं एक मराठी म्हण आहे. ऐकलं असेल सगळ्यांनी. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास दिला त्याने. त्याचं नाव जरी घेतलं किंवा तिचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला खूप त्रास होतो. आणि त्रास कोणाला होत आहे? तुम्हालाच होत आहे. तुम्ही आठवण करताय तुमच्या डोक्यातून ती गोष्ट जात नाही आहे म्हणून त्रास तुम्हालाच होतोय. मग ज्याने तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या व्यक्तीला काहीतरी फरक पडतो का? त्याला माहितीच नाहीये किंवा तिला माहितीच नाहीये. मग आपण का त्रास करून घ्यायचं? आपण आपल्या आयुष्याचे रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात जायला पाहिजे तर स्वतःच्या हातात. आपण दुसऱ्यांच्या हातात का बरं देतोय? तिच्यामुळे किंवा त्याच्यामुळे आपण का बरं दुःख सहन करतो आहे? आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. याला मग छान प्रकारे जगा ना. आपल्याला हा आयुष्य नंतर मिळणार आहे का? नाही. ओके. सो पास्ट लाईफ मेडिटेशन त्यासाठी आहे. सो रेडी राहा सर्व. गुड. पाणी पिऊन घ्या आधी. बघा सुशांत सर ड्रायव्हिंग करतात पण तरी त्यांचा व्हिडिओ ऑन आहे. किती छान. बाकीचे बघा काहीतरी शिका. कुणाकडूनही माहितीये का चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजे. कुणीतरी कोणाच तरी मोटिवेशनल असं असायला पाहिजे. बघा त्यांच्याकडे. बाकीच्यांचे जे व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी काहीतरी शिका त्या सरांकडून की काय. बघा ड्रायव्हिंग करत असताना ते ऐकत आहेत पण त्यांचा व्हिडिओ सुद्धा ऑन आहे. आपण चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजे. बरोबर. पण चांगल्या गोष्टी की नाही पटकन लक्षात येत नाही. लक्ष वेगळीकडे का बरं तर वाईट गोष्टीकडे पटकन जातं लक्ष. राइट. आणि ही आज क्लासची आपण फी ठेवली असती तर किती लोक जॉईन झाली असती. आज आपल्या ग्रुपमध्ये 500 लोक आहेत. 500 लोकांपैकी इतके जेवढे आहे आता जे आहे ते सर्वांना दिसतात इतके लोक आहे. मग रेकी काय आहे तर रेकी तुम्ही रेकीला चूज केलेलं नाही आहे. पहिली गोष्ट तर. तुम्ही या भ्रमात नका राहू, की मी रेकीला चूज केलं म्हणजे मला जर वाटलं, मला वाटत आहे की मी रेकी शिकेल आणि मला शिकावंसं वाटत आहे म्हणून मी शिकेल. अशा भ्रमात राहू नका. रेकी तुम्हाला चूज करते, तुम्ही रेकीला नाही. ओके. चला आपण मेडिटेशनला बसूया. सर्वांनी पाणी पिऊन घ्या आणि मांडी घालून बसा. डायरेक्ट फर्शवर बसायचं नाही आपल्याला. पायाखाली आसन किंवा चेअरवर बसले असेल तरी पायाखाली डायरेक्ट आपले पाय जमिनीला लागू नका देऊ. ओके. मांडी घालून बसले तरी चालेल. नो प्रॉब्लेम. स्टार्ट करायचं. गुड. पाठीच्या कणा ताठ, डोळे हलके बंद आणि अगदी रिलॅक्स असं बसायचं आपल्याला. अगदी रिलॅक्स.
दोन्ही हात जे तळ हात आहे आपले आकाशाकडे असू दे, एकदम रिलॅक्स बसायचे आपल्याला. शरीरावर कुठलाही ताण नको. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास